खरवे विरुद्ध डोके संघ पाहिले होते तेव्हा सुद्धा पहिले संघ खरवे संघाकडून पहिले प्रथम गोलंदाजी करत असताना निकेश याने 17 धावा खर्च केल्या होत्या. तसेच या सामन्यामध्ये सुद्धा पाहायला भेटे पहिले षटक फेकत असताना ललितकडून सुद्धा 17 धावा खर्च केल्यात आणि अजूनही एकही फलंदाज बाद तरी राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. स्ट्राईकवरती पाहतोय आपण रोहनला, त्याच्या बॅट मधून आपण तब्बल 5 चेंडूमध्ये 15 धावा पाहिला. तोच रोहन पहिला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक सज्ज, लेग साईडच्या दिशेने चेंडू खेळला होता परंतु तिथे क्षेत्ररक्षक सज्ज होते नयन बोराडे, संघाचा संघ नायक. कोणतीही चुकी पाहायला भेटत नाही आणि इथे बाद होतो. ज्याच्या बॅट मधून आपण 2 चौकार षटकार पाहिला होता त्याच फलंदाजाला इथे बाद करण्यामध्ये यश प्राप्त केले ते गोलंदाज. सलीम, जशी फलंदाजी रोहनने केली तशीच फलंदाजी जर एक भलं मोठं लक्ष उभं करायचं असेल एरंडर संघाविरुद्ध, कारण एरंडर संघ म्हटला तर एक मोठा संघ आहे बदलापूर विभागामधला, त्यांच्या विरुद्ध फाईट करतोय तो वांगणी विभागातला आदर्श इलेव्हन वांगणी संघ. पहिला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न परंतु त्या बॅट्समॅन चेंडूचा संपर्क पाहायला भेटत नाही. निर्धाव स्टेजवर जेव्हा स्थानापन्न व्हा. तसेच चंद्रकांत मेहर, मास्टर माइंड खेळाडू जे हनुमान एरंडर संघाचा, आपण सुद्धा यायचं स्टेजवर जेव्हा स्थानापन्न व्हायचे दादा. तिसरं षटक हाताळण्यासाठी साहिल बोराडेला पाहतोय आपण. लेफ्ट हँड राऊंड विकेटने पहिला चेंडू खेळायचा होता, तेजस पडवलला परंतु बॅटची इनर घेऊन चेंडू जातोय. यष्टनच्या मागे जे क्षेत्ररक्षक होतात त्याच्या हातामध्ये जाऊन विसवलंय. साहिल भोईर होते आणि इथे फलंदाज बाद होते. अजून एक झटका बसतो तो आदर्श इलेव्हन वांगणी संघाला तेजस पडवलच्या स्वरूपामध्ये. पहा खेळाडू इथे पाहायला भेटते जसे बॅटचे इनर घेऊन चेंडू या क्षेत्ररक्षकांचा झेल पाहायला भेटला तरी पंचांचा इशाऱ्याची वाट सुद्धा नाही पाहिली फलंदाजाने. हेच तर या खेळाडूचं वैशिष्ट्य आहे. चांगल्या खेळासाठी या खेळाडूला जाणलं जाते. त्याचं तिथे प्रात्यक्षिक देत असताना तेजस पडवलने लगेचच मैदान सोडत असताना सांगितलेलं आहे की मी फलंदाज बाद आहे. कमबॅक करण्यासाठी जाणला जातो हा गोलंदाज सनी. आता मात्र बीट करत असताना फलंदाजाला नवीन फलंदाज पाहतोय आपण स्ट्राईक एन वरती. नियाजला पाहतोय आपण. पहिला चेंडू खेळत असताना बीट केले गोलंदाजाला. कमबॅक करताना पहिला चेंडू वरती चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केले आणि तिसरा चेंडू पाहतोय आपण निर्धाव फेकत असताना सनी राणेला. पुन्हा एकदा आता मात्र कुठेतरी लाईन्स थोडी मिस आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू पाहायला भेटतोय. पंच आम्हाला इशारा करतो व्हाईटच्या स्वरूपामध्ये एकदा ऍड होईल धाव फलकावरती. धाव फलक पाहतोय आपण 33 धावा 100 स्वरूपामध्ये धाव व्हायला भेटते. मागच्या षटकामध्ये सुद्धा सनी याने तब्बल 3 वाईट फेकले होते. या षटकामध्ये अजून एक वाईट पाहायला भेटतो आपल्याला सनीकडून.
आता मात्र बीट केले फलंदाजाला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा लाईन मिस करत असताना पंच आम्हाला इशारा करतात. हा चेंडू सुद्धा वाईट, लगातारचा दुसरा चेंडू वाईट पाहायला भेटतो गोलंदाज सनीकडून. कुठेतरी लाईन पासून भरकटत असताना पाहतोय आपण सनी राणे याला. पहिले ते चेंडू चांगले फेकले होते, परंतु पुढील 2 चेंडू फेकत असताना वाईट पाहायला भेटते आपल्याला. 2 चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये खर्च केलेत. पुन्हा एकदा त्या दिशेवरती गोलंदाजी, तिसरा चेंडू वाईट पाहायला भेटतो. पंच आम्हाला इशारा करतात हा सुद्धा चेंडू असेल वाईट. एक्स्ट्राच्या 3 धावा खर्च करत असताना पाहतोय आपण गोलंदाज सनीला. पहिल्या चेंडूमध्ये चौकार, दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद, तिसऱ्या चेंडूवर निर्धाव. त्यानंतर सलग ते 3 चेंडू आपण पाहतो सनी राणे याला वाईट फेकत असताना. मागच्या षटकामध्ये सुद्धा सनी राणे याने तब्बल 3 चेंडू वाईट फेकले होते आणि या षटकामध्ये सुद्धा पाहतोय आपण अजून 3 चेंडू वाईट फेकले. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. या 3 चेंडूवरती सुद्धा वाईट येतील का हे पाहायला लागेल. आता मात्र सॉफ्ट हॅन्डने चेंडूला लेग साईडच्या दिशेने खेळून काढले. तिथे क्षेत्ररक्षक आलेत, आडवेल. एक धाव पूर्ण आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागते. चांगले क्षेत्ररक्षक पाहायला भेटलं आपल्याला मयूर मेहर कडून. एकच धावेवरती समाधान मानावं लागते. ते फलंदाज नियाज याला स्ट्रायकर वरती आला. फलंदाज पुरुषोत्तमला पाहिलं, तो त्याच्या बॅटमधून एक चौकार पाहिला होता, तोच पुरुषोत्तम सज्ज झालाय तो फलंदाजीसाठी. आता मात्र पुन्हा एकदा लाईन मिस करत असताना हा 4था चेंडू पाहतो या षटकामध्ये आपण वाईट फेकत असताना सनी याला. 4 चेंडू तर चांगले फेकले होते, परंतु 4 चेंडू आपण पाहिले तर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा खर्च करत असताना 4 चेंडू वाईट फेकलेत गोलंदाज सनी राणे याने. पुन्हा एकदा सनी सज्ज झालाय गोलंदाजीसाठी. पुरुषोत्तम स्ट्रायकेनवरती. आता मात्र बीट केले, मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, परंतु चेंडूचा बॅट संपर्क होऊ शकला नाही. निर्धाव चेंडू कमबॅक करत असताना पाहतोय आपण तब्बल 4 चेंडू वाईट आल्यानंतर कमबॅक करताना पाहतोय गोलंदाज सनीला. शेवटचा चेंडू या षटकामध्ये शिल्लक. आता मात्र रिव्हर्सचा पैत्र घेतला होता, परंतु बॅटचा चेंडू संपर्क पाहायला मिळतो. यष्टीरक्षक चुकी करत असताना पाहतोय चुकीचं रूपांतर लगेच एक धावेमध्ये कन्वर्ट करत असताना फलंदाजांना पाहिला आपण. आदर्श इलेव्हन वांगणी संघाचे फलंदाज नीरज आणि पुरुषोत्तम याला 4थं षटक समाप्त झाले. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण 38 धावा. फक्त 22ची धाव आहे, काय बॅट कट आहे. 22ची धाव आहे, लेग 22ची धाव आहे. ओके. शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज सज्ज झालाय. अंबेशी एंड करून साहिल भोईरला पाहतोय आपण. तिसरं षटक हातलं होतं. साहिल बोराडे याने चांगली गोलंदाजी केली होती. फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या आणि एका फलंदाजाला 5 केले होते. आता मात्र 5वं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज पाहतोय आपण. साहिल भोईरला पाहतोय. अंबेशी एंड करून स्ट्रायकेनवरती पाहतोय सलीमला. पहिला चेंडू वेध घालण्याचा प्रयत्न, परंतु जसा चेंडू पडला तसा यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना चेंडूला पाहिला. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करताना पाहतोय आपण गोलंदाज साहिल बोरे याला. पहिला चेंडू डॉट चेंडू. अतिशय वेगाने गोलंदाजी करतो हा साहिल भोईर गोलंदाजी. त्याच्या वेगावरती स्वार होऊन नेहमीच गोलंदाजी करत असताना नेहमी पाहतोय आपण त्याला. आता मात्र यॉर्करचा चेंडू होता, बीट केलं फलंदाजाला, परंतु यष्टीरक्षक थोडे बीट झाले. त्याचं रूपांतर लगेच 22च्या स्वरूपामध्ये ही धाव ऍड करत असताना फलंदाजांना पाहिलं आपण. एक धाव फलकेत वाढ होते. धाव फलक पाहतोय आपण 39 धावा. चांगले गोलंदाजी करतोय, एक फटका मारून देत नाही गोलंदाज साहिल भोईरला पाहतोय आपण. 2 चेंडू लगातार ते बीट करत असताना फलंदाजांना. तिसरा चेंडू सुद्धा उचली घेत असताना पाहतोय आपण चेंडूला मैदानावरती. गोलंदाज साहिल भोईर तिसरा चेंडू बीट केलाय तो फलंदाजांना. थांबवण्यामध्ये यश प्राप्त करतोय गोलंदाज साहिल. शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक. या षटकामध्ये मोठ्या अपेक्षा असतात, त्या मोठे फटके मारण्याच्या प्रत्येक संघाला, परंतु इथे गोलंदाज वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करत असताना कोणताही फटका मारून देत नाही फलंदाजांना. आता मात्र लाफ करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक सज्ज, सरळ रेषेमध्ये फटका केला होता सलीम याने, परंतु इथे एक धावपूर्वी दुसऱ्या धावचा प्रयत्न घेत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाजीची खेळी इथे संपुष्टात येत असताना
झटका बसतोय तो आदर्श मागणी संघाला पुरुषोत्तमच्या स्वरूपामध्ये. नेट नंबर 6 वरती फलंदाजी करत असताना पाहतोय आपण ओमला. नॉन स्ट्राईक स्ट्रायकरवरती फलंदाज सलीमला पाहतोय आपण. पुन्हा एकदा बेट केलं बॅटची चेंडूची संपर्क हलकासा संपर्क पाहायला भेटला होता, परंतु यष्टी चुकी करत असताना पाहतोय आपण. रनआउटची संधी होती परंतु इथं सुरक्षितरित्या प्रॉपिंग किक्स मध्ये फलंदाजी ओमला पोचताना पाहिला आपण. निर्धाव चेंडू अजून एक निर्धाव चेंडू मैदानावरती पाहायला भेटतोय. शेवटचा चेंडू असेल फक्त ना फक्त एक धाव करत असताना काय गोलंदाजी केले गोलंदाज साहिल बोराडे याने शेवटचा षटक घातलेला असताना. आता मात्र अजून एक डॉट चेंडू पाहायला भेटतो, अजून एक निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. फक्त ना फक्त या षटकामध्ये एक धाव खर्च केले साहिल भोईर. पाचवं षटक समाप्त झाले. 5 षटकांच्या समाप्तीनंतर Thank you so much, Jitu Ghabat sir.
41 धावांचं लक्ष तुम्हाला पाहायला मिळेल मदरशात मध्ये आणि सलामी जोडी तुम्ही पाहताय एका बाजूला मयूर मेहेर तर दुसऱ्या बाजूला सनी राणे ही जोडी श्रीगणेश क्रिकेट संघ मानकिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट तुम्हाला पाहायला मिळेल मैदानाच्या मध्ये लकी संघ जनतानाच असेल दोन टीमची कॅप्टन आपण टॉस साठी पोहोचा ऑन साइडला घेतलाय चांगला फटका पाहायला मिळतोय सनी राणेच्या बॅटचा तडाखा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार उदयनमुख खेळाडू सनी राणेला तुम्ही पाहू शकता मदरच्या आतमध्ये काय बॅटिंग करतोय त्याच्या बॅट मधून हा षटकार आलाय भरपूर चांगली बॅटिंग मदरच्या आतमध्ये होत असताना 41 धावांचं लक्ष तुम्हाला पाहायला मिळेल पहिल्या डावामध्ये षटक क्रमांक पहिलं संपन्न त्यावेळेस 17 दुसऱ्या षटकामध्ये 7 तिसऱ्या षटकामध्ये 4 चौथ्या षटकामध्ये 9 आणि पाचव्या षटकामध्ये साहिल भोईरने केलेली कमाल फक्त आणि फक्त एक धाव त्याने खर्च केली आणि 41 धावांचं टार्गेट आता चेस करत असताना सलामी जोडी मयूरच्या बॅटमधून एक चौकार तर सनीच्या बॅटमध्ये एक षटकार आलाय आणि आता धावसंख्या प्रचंड वेगाने पुढे जात असताना आतापर्यंत फलकावरती 10 धाबा धाव फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील अजून एक फटका ऑन साइडला खेळतलाय हा देखील आता जाईल तेजस पटवर्धन चेंडू गॅदर केला परंतु बाल बचावले अविनाश राणे आणि एक सिंगल धाव इथे मिळतीये आणि सिंगलच्या जोरावरती आता टीमची टोटल धाव फलकावरती पुढे सरकत असताना आज जय हनुमान एरंदाळ संघामध्ये खर तर एरंदाळ टीमचं 24 कॅरेटचं सोनं चंदू मेहर टीम मध्ये नाहीये परंतु मैदानाच्या बाहेरून आज नक्कीच कोचची भूमिका तुम्हाला पाहायला मिळेल थोडंसं दुखापतग्रस्त जरूर आहेत परंतु लवकरात लवकर फिट व्हा चंदू तुम्ही असे आमच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच शुभेच्छा असेल फुल टॉस होता ऑन साइडला टर्न केला बहुत सारा मिड विकेटला डीप मध्ये आणि दरम्यान एक चिकी सिंगल या एका धाबीच्या साथीने आता टोटल पुढे सरकत असताना आतापर्यंत 28 धाबा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील ओम देशमुखला तुम्ही पाहता षटक क्रमांक 3 हाताळत असताना या वेळेला पुन्हा एकदा दिशेत येण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू उपस्थित होता
ओम देशमुखला तुम्ही पाहताय याच मैदानावरती भरपूर चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे. खर तर हा मैदान भरपूर लकी आहे टीम आदर्श वांगणी संघाला, कारण एक पारितोषिक इथे त्यांनी पटकावला. सरपंच उपसरपंच ट्रॉफी अमोजी पैसे साहेब आणि दिलीपजी कडव साहेबांची ती स्पर्धा होती, त्यामध्ये चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक पटकावला. फटका फर्स्ट लागी काय ऑन साईडला खेळत मिडॉनच्या क्षेत्रामध्ये खेळाडू पोहोचला. हाताचा पिसारा फुलवला जरूर, परंतु चेंडूला हातामध्ये सामून घेऊ शकले नाहीयेत आणि आता चेंडू जमिनीला ताण होतोय. 2 धाबा इथे देखील मिळतील आणि या 2 धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल धाव फलकावरती पुढे सरकत असताना आतापर्यंत 31 धाबा. अजूनही 10 धाबांची गरज या मॅच मध्ये. बॅट फिरवली, बॉल चाललाय लॉंग लेगला बाउंड्रीच्या बाहेर. अविनाशच्या बॅट मध्ये येतोय चौकार. 6 धाबांची आता गरज आहे या मॅच मध्ये. अजूनही आपण पाहिलं तर 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 धाबांची गरज आहे. यंगस्टर खेळाडू तुम्हाला नेहमीच पाहायला मिळते टीम एरदार संघाच्या माध्यमातून. नवीन बोराडे असतील, किरण मेहर असतील, संदेश असतील, यांच्या माध्यमातून नेहमीच उदयनमुख खेळाडूंना खेळण्याची संधी मिळत असते आणि मिळालेल्या संधीचा सोनं मैदानाच्या आतमध्ये नेहमीच हे खेळाडू देखील करत असतात. मयूर आले स्ट्रायकिंग हेड वरती. एक सिंगल इथे देखील मिळाली. अजूनही 5 धाबांची गरज. गोपणी सारखी बॅट फिरवली, दरम्यान घडलंय काय. येस, ईस्टर्न वरती चेंडू अदळला. बीके सर देखील बार बचावले आणि इथे धाव मिळणार नाहीये. चला टॉस साठी या टीम श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली आणि जामताराजा सील 2 टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी लवकरात लवकर पोहोचा. षटक क्रमांक 4 पर्यंत गोलंदाज तेजस पडबलला तुम्ही पाहताय आणि इथे मात्र रिव्हर्सचा पवित्रा घ्यायचा होता, परंतु बाल बचावले. खर तर मयूर मेहरला तुम्ही पाहताय मध्यच्या मध्ये धाव घेण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला. 11 चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये आणि अजूनही 5 धाबांची गरज. रिव्हर्स टीम करायचं होतं अभिलाष राणेला. चांगला फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बाल बचावले. खर तर मैदानावरती खरी कसरत आता तुम्हाला मयूर मेहरची पाहायला मिळते, कारण मयूरला माहिती आहे जर सामना आपण हलक्यात घेतला तर सामना दूर जाऊ शकतो, कारण ही खेळपट्टी गोलंदाजासाठी पोषक आहे. त्याचमुळे लवकर सामना फिनिश करण्याचा प्रयत्न मयूर करत असताना सलगचे 3रा बॉल आता निर्धाव येतोय. 9 चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये आणि अजूनही आपण जर पाहिलं तर 5 धाबांची गरज आहे. खरं तर पहिल्या षटकामध्ये धाबा कमी खर्च करायला हवा होता. रोहनच्या माध्यमातून सामना आपल्याला शेवटच्या बॉलपर्यंत पाहायला मिळाला असता, परंतु तसं काही घडलं नाहीये. चांगला फटका पाहायला मिळतोय. खेळाडू डीप मध्ये उपस्थित फरदात बाद. 8 चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये आणि अजूनही 5 धाबांची गरज आहे. हे 2 बॉल आता भरपूर महत्वाचे असतील. खरं तर या 2 बॉलवरती जर पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय, जर इथे चेंडू निर्धाव आले तर पुन्हा एकदा डोकं वर काढेल मैदानाच्या आतमध्ये आदर्श इलेव्हन वांगणी टीम, कारण त्यांच्याकडे देखील आपण पाहतोय चांगले खेळाडू आहेत, उदयनमुख खेळाडू आहेत. ओम देशमुखला आपण पाहिलं ज्याने मात्र भरपूर चांगली कामगिरी याच मैदानावरती केली आहे, परंतु आज खरं तर आतापर्यंत सलगचे आपण पाहिले तर 4 चेंडू निर्धाव फेकलेत. तेजस पडबल याच खेळासाठी तर जाणला जातो. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ऋतिक भोईर आता दाखल होत असताना टीम श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवलीचे कॅप्टन इथे पंकज बोली दाखल झाले. विनंती टीम जाताना शिळ आपण देखील पोचा. फक्त फ्लिक केला, फक्त दिशा दिली, बॉल चालायला लॉंगॉनला. एक सिंगल तर एक पडली आणि सिंगल वरती आता समाधान मानावं लागेल. 7 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये 4 धाबांची गरज. या बॉलवरती सामना फिनिश होईल का, कारण समोर एक अष्टपैलू खेळाडू मयूर मेहर, परंतु दुसऱ्या बाजूला अनुभव प्रचंड आहे तेजस पलबलकडे. कॅप्टन राऊंड द विकेटने आता तो देखील सज्ज होतो.
या बळीला देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव मिळाली. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये, 3 धावांची गरज. खरं तर एरंदाड सारखा मोठा संघ होता, त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना कमीत कमी 50 ते 55 धावा जर बनल्या असत्या तर एक चांगली फाईट तुम्हाला पाहायला मिळाली असती. परंतु आता हा सामना शेवटच्या 6 बॉलपर्यंत येऊन ठेपलाय. शेवटच्या 6 बॉलमध्ये 3 धावा रोखायचे आहेत. कोणता असा गोंधळ असेल याच्यावरती विश्वास दाखवते टीम जर्मन एरंदाड च्या अगेन्स्ट गोलंदाजी करत असताना आदर्श पण वागणे कोणता असा खेळाडू आहे ज्याच्यावरती पूर्णपणे तारोमदार असेल. खरं तर 6 चेंडू आणि 3 धावा आपण पाहिलं होतं याच मैदानावरती. ही खेळपट्टी मी आधीच म्हटलं होतं गोलंदाजासाठी पोषक आहे. खरं तर मागील स्पर्धा अभिषेकरांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा आपण पाहिली होती. खरं तर गावदेवी चषक त्या स्पर्धेमध्ये कोणीसारखा एक बलाढ्य संघ होता आणि त्या संघाच्या अगेन्स्ट श्री गणेश मानकेरी संघाची कामगिरी झाली होती. खरं तर प्रशांत भुईर जो एक चांगला खेळाडू आहे, 6 चेंडूमध्ये त्यांनी त्या 3 धावा कोणी संघाच्या अगेन्स्ट डिफेंड केल्या होत्या आणि आज देखील तो कारनामा होईल का ते देखील पाहावं लागेल. षटक क्रमांक 5 आणि अंतिम गोलंदाज सज्ज होतो. गोलंदाजी मार्गवरती पियुषला तुम्ही पाहता जो मात्र सज्ज होतो. समोर मयूर मेहर. पहिला बॉल राहिलाय पियुषच्या नावावरती. आता तोलपणला देखील आता उत्साह गगनात मावत नाहीये, कारण त्याला माहिती आहे जर अजून इथे 2 बॉल डॉट आले तर सामना आपल्या बाजूने होऊ शकतो आणि त्याच कारणास्तव आता त्याने देखील एक उंच उडी घेतली बसल्या बसल्या. परंतु मैदानावरती घडेल काय, कारण अजूनही 5 चेंडू शिल्लक आहे या मॅच मध्ये, कारण 3 धाबाची गरज आहे. फुलटॉस बॉल ज्यावरती मात्र बिर्र काढून दिला. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मयूरच्या बॅटचा तडक आज षटकार आणि एक मोठा विजय संपादित करत असताना टीम जर्मन एरंदाड संघाने देखील सांगितलंय शेवटचा बॉल जरी शिल्लक असताना तर मयूर मेहरकडे क्षमता आहे की षटकार मारून तो सामना जिंकू शकतो आणि तो आता मोठा विजय संपादित करून दिला टीम जर्मन एरंदाड संघाला मयूर मेहरच्या माध्यमातून. आणि विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. टीम आदर्श पण मागणी तुमचं देखील कौतुक.